करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने 5 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करून घेऊया. उजव्या हाताची चिमूट करायची आहे आणि उजवी नाकपुडी थोडीशी वर उचलून धरायची आहे. डोळे अलगद मिटून घेऊया आणि उजव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. 5 आवर्तन आपल्याला करायची. सुरुवात करूया पहिल्या आवर्तनाला. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. दुसरं, एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये हलकासा झटका. पुढची 3 आवर्तन ही आपण आपापल्या क्षमतेने करणार आहोत. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. किंचितसा बदल श्वसन मार्गातला. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. चेहरा अगदी शांत आहे. नकळत कपाळावर आठी होते. तर तसं न करता चेहरा अगदी शांत. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून घेऊया. डाव्या हाताची चिमूट करायची आहे आणि डावी नाकपुडी किंचितशी वर उचलून धरायची आहे. आणि आता डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. आपल्याला कृती कळलेली आहे. सुरुवात करूया. 5 आवर्तन आपल्याला करायची आहे. सुरुवात पहिल्या आवर्तनापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. या प्रकारे पुढची 4 आवर्तन ही आपली आपण करायची आहे. सुरुवात करूया. सावकाश कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. द्रोण मुद्रेत. जाणीव आपल्या डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सावकाश डोळे उघडायचे आणि समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्यावरचा चंद्रमा उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न. अ उ म असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. कालातीत द्विगुणातीत असा हा ओम. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करतोय बहिर्त्राटक नेत्रशुद्धी. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे बंद करून घेऊया आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न.
अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. मनातील विचारांची गती कमी होऊन साधनेसाठी आपली वाटचाल सुरू होत आहे. करणार आहोत वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, अकार लांबवलेला. या उच्चारासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि बेंबीच्या देठापासून आपल्याला हा उच्चार करायचा आहे. एक सहज श्वास भरून घेतला आहे आणि श्वास सोडत उच्चार. चेहरा शांत. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणात. याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार खर्ज स्वरातला मकार लांबवलेला, अगदी पुटपुटल्याप्रमाणे. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार 80%. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार अतिशय महत्वाचा, शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा असा हा मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नाही. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. साधनेसाठी आपली वाटचाल सुरू झालेली आहे आणि आता आपलं मन आपलं शरीर यासाठी अनुकूल झालेलं आहे. चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया.
माईक बंद झालेला. कधी झालं होतं हे? आजही लक्ष नाही. ठीक आहे. आता सुरुवात करूया आपण. आज कोणी नवीन साधक आहेत का? नवीन साधक कोणी आहे का? तुम्ही आहात का? ओके, एक मिनिट हा. तुमची थोडक्यात ओळख करून द्याल का? मी तुम्हाला अनम्यूट करते. आणि म्हणजे कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉइन केलाय ते थोडक्यात सांगा. नमस्कार. आवाज ऐकू येते ना? येतोय. मेंगशेट्टी सुनील कल्याणप्पा. ओके. हरी हरी. म्हणजे काही व्याधी वगैरे आहे का तुम्हाला? म्हणजे कुठल्या उद्देशासाठी हा वर्ग जॉइन केलाय? वजन वाढलेलं आहे, वजन कमी करण्यासाठी आणि थायरॉइड कमी. थायरॉइड आहे. हम्म. ओके. हरी ओम. तुमचं स्वागत आहे. तुम्हाला वेळोवेळी मी सांगेन आपली बरीचशी आसनं जी आहेत ही थायरॉइड वरती रिलेटेड आहेत. म्हणजे खूप सारी. बाकी तुम्हाला कसला त्रास नाहीये ना? म्हणजे बीपी वगैरे असं काही नाहीये ना? नाही नाही. ओके. फक्त थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे. हम्म. ओके. हरिओम. खूप खूप स्वागत आहे आपलं. मी आता म्यूट करते तुम्हाला. हा, एक मिनिट. हा, सुजाता मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे. हा, बोला. मी आज नवीन आहे, म्हणजे मी 1 तारखेपासून मला माहित नव्हतं सकाळी आहे. मला हो. वाटलं संध्याकाळी आहे. तर 2 तारखेपासून तर मी आज आलेली आहे. पण मला ना हाताला आता फ्रॅक्चर झालेलं आहे. ओके. हां. डाव्या हाताला. हा. हां, एवढंच. आणि मला बीपीचा त्रास आहे. ओके. म्हणजे आता नॉर्मल आहे. माझी गोळी चालू आहे. बीपीचा त्रास. हो. ओके. आणि फ्रॅक्चर म्हणजे हात बांधलेला आहे का? नाही आता सुटला आहे. हम्म. पण थोडी सूज आहे अजून. अच्छा. किती म्हणजे गॅप केवढा आहे? म्हणजे आता आठवडाभर की महिनाभर, म्हणजे कसं त्याप्रमाणे आपल्याला एक्सरसाइज करताना? ती 1 महिना झाला. 1 महिना झालाय. हो. ओके. तुम्ही डॉक्टरांना विचारून घेतलंय ना? म्हणजे अ, जास्त ताण न देता आपल्याला कृती करण्याचा हलके प्रयत्न. व्यायाम करायला सांगितलेत त्यांनी. हां. हं. ओके. आणि फ्रॅक्चर कुठे मनगटामध्ये वगैरे नाहीये ना? मनगटामध्येच आहे. ओके, ओके. हं. ठीक आहे. हरिओम. तर फक्त जरा आसनं करताना काळजी घ्यायची आहे आपल्याला. हो, म्हणजे हो. जास्त डाव्या हाताच्या मनगटावरती जास्त भर न देता हां, सावकाश करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला मला असं चालेल. वाटतं जास्त लुजनिंग एक्सरसाइज तुम्हाला करणं जास्त योग्य होईल, ओके. सॉलिड आसनं करण्यापेक्षा. हां, चालेल, चालेल. हरिओम. आणि जर कुठे चालेल. त्रास वाटला तर हं. तुम्ही मला विचारू शकता किंवा ओके, करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. ओके, ओके. हरिओम, हरिओम. खूप खूप हरी स्वागत ओम. आणि थँक नवीन यू. वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा. थँक यू. हरिओम. मी तुम्हाला ते म्यूट करते. हां, ओके. अजून कोणी मला नवीन दिसत नाहीये. बरं, आता माझा जेव्हा माईक मी इथे लावेन लॅपटॉपला, तेव्हा मला तुमचे कोणाचे आवाज येणार नाहीत. फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जाईल. जर काही अडचण वाटली किंवा कुठे काही समजलं नाही, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि मग त्याप्रमाणे तुमचं जे काही शंका असेल त्याचं आपण निरसन करूया. ठीक आहे? आता मी माझा माईक इथे लावून घेते. सुरुवात करूया. आता आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे वेगवेगळ्या स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, शयन स्थिती, पोटावर पडून, त्याचबरोबर दंड स्थितीमध्ये. तर मग आपल्याला कॅमेरा असा ॲडजस्ट करायचा आहे, की तुम्ही प्रत्येक स्थितीमध्ये मला व्यवस्थित दिसला पाहिजेत. जेणेकरून कुठलंही आसन करताना जर कुठे काही चूक वाटत असेल किंवा कुठे काही वेगळेपणा वाटत असेल, तर मी तुम्हाला तिथे सुधारू शकते. ठीक आहे? आणि एक आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की आपल्याला आसनं करताना अगदी सावकाश आणि आपली क्षमता न ओलांडता व्यवस्थित आसनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय न करता व्यवस्थित आसनं आपण करणार आहोत. तर आज आपण सुरुवात करणार आहोत लुजनिंग एक्सरसाइजने.
तर बैठक स्थितीमध्ये आज आपल्याला यायचंय आणि बैठक स्थितीमध्ये विश्रांती बघा. दोन्ही पायांमध्ये आपल्याला सुखावह अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात मागे न्यायचे आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची आणि लक्ष आपल्या श्वासात येईल. ही झाली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. एकदम रिलॅक्स. तर आता आपण थोडीशी पायाची लुजनिंग एक्सरसाइज करूया. लुजनिंग आपण यासाठी सुरुवातीला घेतो जास्त, कारण की आपले जे जॉईंट्स आहेत ते मोकळे होणं गरजेचं आहे. ते एकदा व्यवस्थित मोकळे झाले की मग आपल्याला आसनं करताना कुठलाही त्रास होत नाहीये. आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात आपल्याला अशी मागे ठेवायची जेणेकरून आपला पाठीचा कडा सरळ राहील. नकळत आपण अशी मागे किंवा जास्त पुढे झुकले जातो. तर आपल्याला पाठीचा कडा व्यवस्थित सरळ ठेवायचा आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत. ठीक आहे. आणि आता आपल्याला आपली जाणीव जी आहे, आपलं लक्ष आहे, हे आपल्या दोन्ही पावलांकडे घेऊन जायचंय. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त ताण द्यायचा, म्हणजे ती स्ट्रेच करायची एकमेकांपासून जास्तीत जास्त लांब. दोन्ही पावलांची पाचही बोट एकमेकांपासून जास्तीत जास्त ताण 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 लांब नेली आहेत आणि मग रिलॅक्स. पुन्हा एकमेकांच्या जवळ आणायची. पावलं जुळलेली आहेत. पावलांमध्ये आपल्याला अंतर न घेता फक्त पाचही बोटांमध्ये, दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण. पुन्हा एकदा करूया. जास्तीत जास्त ताण ताण ताण, स्ट्रेच 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 आणि मग रिलॅक्स. मी दिसते ना, हालचाल व्यवस्थित दिसते ना पावलांची, म्हणजे तुम्हाला कळत आहे ना? ठीक आहे. आणि जर जास्त त्रास होत असेल असं बसताना, तर तुम्ही टेकून बसलात तरीही चालेल. म्हणजे एखाद्या भिंतीचा आधार घ्या किंवा खुर्चीवर बसलात तरीही चालेल. आपल्याला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे कृती करायची. पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये ताण ताण ताण, रिलॅक्स रिलॅक्स. अजून एकदा करून घेऊया. दोन्ही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण ताण ताण, रिलॅक्स रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली आहेत, बरोबर. आणि आता अंगठा फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोट. फक्त चवड्याचा भाग आपण फोल्ड करतोय आणि मग तो सावकाश ओपन करायचा, उघडायचा. मग 4 बोट फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा. मग पुन्हा ओपन. बघा, आपली जी बोट आहेत किंवा चवड्याचा भाग आहे, इथे आपण दिवसभरामध्ये आपलं लक्ष जातच नाही. म्हणून ही कृती अगदी सावकाश करायची आहे. पुन्हा एकदा अंगठा फोल्ड, त्याच्यावर 4 बोट. चवड्याचा भाग आपण थोडासा फोल्ड करतोय आणि ओपन करायचा. पुन्हा ओपन आणि 4 बोट पहिल्यांदा फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. आणि मग ओपन. आता आपल्याला डावा जो पाय आहे, डावा पाय पूर्णपणे शिथिल म्हणजे रिलॅक्स ठेवायचा आहे. फक्त उजवा जो पाऊल आहे, उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. उजवं पाऊल एकदा स्वतःकडे खेचून घ्या. बघा, पोटरीवरती, गुडघ्यावरती ताण जाणवतोय. थोडासा बघा स्ट्रेच वाटतोय. डावा पाय सरळ ठेवा, सरळ ठेवा डावा पाय. हा, डावा पाय एकदम सरळ ठेवा. फक्त पाऊल जे आहे ना उजव्या पायाचं, ते आपण स्वतःकडे, आपल्या शरीराकडे खेचून घेतो. उजव्या पायाचं आधी स्वतःकडे खेचून घ्यायचं शरीराकडे आणि मग ते सावकाश जमिनीच्या दिशेने, जमिनीकडे ताणून द्यायचं. बरोबर. आता अँकलच्या इथे बघा थोडासा तुम्हाला ताण वाटतोय. पुन्हा स्वतःकडे, उजवा पायाचं पाऊल स्वतःकडे आणि मग जमिनीकडे. डावा पाय सरळ ठेवायचा, तो कुठेही आपल्याला फोल्ड नाही करायचा आहे, तो सरळ आहे. उजवा पाऊल स्वतःकडे एकदा खेचून घ्यायचं आणि मग जमिनीकडे, स्वतःकडे. सर, डावा पाय तुम्ही सरळ ठेवा. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे. फक्त उजव्या पावलामध्ये हालचाल होतीये. आता उजवा पाऊल रिलॅक्स. आता ही स्कृती डाव्या पावलाच्या इथे करायची आहे. उजवा पाय अगदी सरळ आहे, जमिनीवरती स्ट्रेट आहे आणि आता डाव्या पायाचं जे पाऊल आहे ते स्वतःकडे खेचून घ्या. पाऊल अँकल पासून पाऊल स्वतःकडे खेचायचं. पाय सरळ ठेवा, डावा पाय सरळ ठेवा सर. डावा पाय सरळ. हा, आणि फक्त पाऊल आहे ना, अँकल पासून पाऊल जे आहे ते आपल्या शरीराच्या दिशेने असं ओढायचंय, खेचून घ्यायचंय आणि मग जमिनीकडे न्यायचं. वर खाली, या प्रकारे. वर खाली, वर
खाली. हे करत असताना आपल्या अँकलच्या इथे, पोटरीच्या इथे आणि गुडघ्याच्या इथे कसा दाब वाटतो. जेव्हा आपण स्वतःकडे खेचून घेतो तेव्हा तिथे दाब येतो आणि जेव्हा आपण जमिनीच्या दिशेने नेतो तेव्हा तिथे ताण येतो. अँकल, पोटरी, गुडघ्या या सगळ्या ठिकाणी ताण येतो. स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि मग जमिनीकडे, स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. सावकाश मध्यभागी. आता पुन्हा दोन्ही पावलं जुळवून घ्यायची. दोन्ही पावलं जुळवून घ्या आणि आता रोटेशन करूया. क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे. सावकाश दोन्ही पावलं उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरोबर. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. तर डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. लास्ट राऊंड करूया. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. मध्यभागी येऊन थांबायचं. मध्यभागी येऊन थांबायचं. आता आपण करणार आहोत पूर्ण पायाचं रोटेशन. काय करायचं, आपल्या हातांची हातांची जी बोट आहे ती एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ही जी पकड आहे ना ती आपल्या उजव्या मांडीच्या खाली द्यायची. उजव्या मांडीच्या खाली द्या. बरोबर. हाताची पकड, दोन्ही बोट एकमेकांमध्ये गुंफवायची. बरोबर. आणि आता जमिनीला घासत घासत उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे. जमिनीला घासत घासत. बरोबर. स्वतःकडे जास्तीत जास्त खेचून घ्यायचं आणि मग सरळ. बरोबर. छान करताय. खालून पकड द्या. सर, खालून पकड द्या. मांडीच्या खाली पकड द्यायची. पाय फोल्ड, सरळ. पाय दुमडायचा आहे, सरळ करायचा. सुनील सर, खालून पकड द्यायची, मांडीच्या खाली द्यायची. वरती नाही, मांडीच्या खाली. खाली. खाली द्यायची. बरोबर. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. तुम्ही ना माझी जी विंडो आहे स्पॉटलाइट केलेली ती समोर ठेवा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. जर आपण गॅलरीचा भाग ओपन केला तर आपल्याला दिसत नाही व्यवस्थित. त्यामुळे जी माझी फक्त मीच दिसेल या प्रकारे ती विंडो ओपन करा. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. आणि आता आपल्याला पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे. पाऊल पूर्णपणे जमिनीवर राहू दे. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. मोठं वर्तुळ करायचंय पायाने. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. छान. विरुद्ध बाजूने करूया. 1, अँटी क्लॉकवाईज. 2, 3, 4, बरोबर करताय. 5. सावकाश. उजवा पाय खाली, उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता आपल्या हाताची पकड डाव्या मांडीच्या खाली, डाव्या मांडीच्या खाली द्यायची. हाताची पकड डाव्या मांडीच्या खाली. बरोबर. आणि आता डावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे जमिनीला घासत घासत. बरोबर. छान. आणि सरळ. फोल्ड, सरळ. बरोबर करताय. फोल्ड, सरळ. अजून एकदा करूया. फोल्ड करायचा, जास्तीत जास्त स्वतःकडे घ्यायचंय आणि मग सरळ करायचं. बरोबर. छान. आणि आता पुन्हा फोल्ड करा. आणि आता आपल्याला मोठं वर्तुळ करायचंय. पाय डाव्या पायाने मोठं वर्तुळ क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. विरुद्ध बाजूने करूया. डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4, 5. छान. सावकाश. डावा पाय खाली आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. बघा दोन्ही पाय थोडेसे तुम्हाला जड वाटत असतील. जेव्हा आपण सुरुवात केली होती तेव्हा दोन्ही पाय अगदी हलके होते, पण आता ते थोडेसे जड वाटतायत कारण की आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे. आपण थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज केली, आपले जॉईंट्स मोकळे केले, त्यामुळे दोन्ही पाय आपल्याला किंचितशे जड वाटतात. आणि करूया आपण आता हाफ बटरफ्लाय. फुल बटरफ्लाय आपण उद्या करणार आहोत. आज आपण हाफ बटरफ्लाय करूया. दोन्ही पावलं जुळून घ्या पुन्हा एकदा. दोन्ही पाय जुळलेले.
हा बरोबर. आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या मांडीवर ठेवू. हा बरोबर बरोबर. आणि आपला उजवा हात उजव्या गुडघ्यावर जाऊ दे. उजवा हात उजव्या गुडघ्यावर बरोबर. आणि आता गुडघा आपल्याला जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा आहे आणि वर स्वतःकडे घ्यायचा आहे. जमिनीकडे स्वतःकडे बरोबर. बरं आता हे करताना नकळत आपण पुढे आणि मागे झुकले जातो. तर तसं न करता आपल्याला आपली पाठ सरळ ठेवायची आहे आणि हालचाल फक्त उजव्या पायामध्ये जास्तीत जास्त जमिनीकडे वर जमिनीकडे बरोबर छान करताय स्वतःकडे बरोबर जमिनीकडे स्वतःकडे छान जमिनीकडे आणि स्वतःकडे बरोबर. आता कृती थांबवायची आणि आपल्याला हा जो आपण उजवा पाय फोल्ड केलाय ना, आता बाळाला कसं आपण उचलतो असं या प्रकारे बेबी पोश्चर आपल्याला करायचं. बाळाला उचलतो आणि त्याला असं जो करतो ना, तर त्या प्रकारे आपल्याला कृती करायची आहे. सावकाश उजवा पाय आपल्याला थोडासा असं वर उचलून धरायचा आहे आणि हा डावा जो हात आहे तो उजव्या अँकलच्या खाली असेल, घोट्याच्या खाली आणि उजवा हात गुडघ्यावर. ठीक आहे. आणि मग जास्तीत जास्त पाय आपल्याला डावीकडे आणि उजवीकडे असं थोडासा बेबी पोश्चर प्रमाणे करायचं. एक हात गुडघ्यावर ठेवा, उजवा हात गुडघ्यावर ठेवा. हा बरोबर. हा बरोबर. आणि आता जास्तीत जास्त डावीकडे उजवीकडे बरोबर. पूर्णपणे आपल्या जांघेच्या इथे बघा कसा छान ताण आणि दाब जाणवतो. आपल्याला थाय मसल्स कमी करायचे असतील किंवा ते जास्त फ्लेक्झिबल करायचे असतील तर ही कृती अतिशय उपयुक्त ठरते. बरोबर छान. एकदा डावीकडे उजवीकडे बरोबर करता. डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे. सावकाश कृती थांबवायची. पाय अगदी सावकाश पाऊल डाव्या मांडीवर येऊ दे आणि मग सावकाश सरळ करायचं. सरळ उजवा पाय सरळ. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवूया. बरोबर. आणि आता डावा गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे न्यायचा आहे आणि वर स्वतःकडे हाफ बटरफ्लाय बरोबर. जमिनीकडे स्वतःकडे वरती खाली वर खाली वर. अजून दोनदा खाली वर खाली वर बरोबर छान. आता पुन्हा एकदा पाय आपला खाली आलेला आहे आणि आता करूया बेबी पोश्चर. थोडासा पाय वर उचलून घ्यायचा डावा पाय. उजवा हात डाव्या घोट्याच्या खाली असेल, डावा हात गुडघ्यावर असेल आणि आता डावा पाय जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे बेबी पोश्चर. उजवीकडे डावीकडे छान करताय. उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे छान. सावकाश कृती थांबूया. डावा पायाचं पाऊल आधी सुरुवातीला मांडीवर येऊ दे. मग डावा पाय सरळ विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया आणि विश्रांती. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, स्वस्तिक आसन. तर हे स्वस्तिकासन जे आहे हे पद्मासनाची पूर्व तयारी किंवा पद्मासनाचा पूर्वाभ्यास म्हणून ह्या आसनाकडे बघितलं जातं. तर ज्यांचे गुडघे ताठ आहेत किंवा पाय जास्त फोल्ड करता येत नाही, थोडेसे पोटऱ्यांच्या स्नायूंमध्ये ताठरता आहे, तर अशांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. अगदी सोपं आसन आहे म्हणून याला सुखासन असंही म्हटलं जातं. आणि स्वस्तिकासन हे ग्रंथांमधलं म्हणजे त्याचा उल्लेख आहे स्वस्तिकासन. आणि नॉर्मल मध्ये आम्ही सुखासन सुद्धा म्हणतो कारण की हे अगदी सहज कोणालाही करता येण्यासारखे आहे. तर हे या आसनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जशी विश्रांती स्थिती घेतो त्या स्थितीमधून आपल्याला हे आसन करायचं आहे. बाकीची आसनं आपल्याला पूर्वस्थिती घ्यावी लागते आणि मग आसनं करावी लागतात. तर हे आधी कसं केलं जातं बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. हे आपल्याला दोन्ही पायांनी करायचं आहे. तर सुरुवातीला आपण उजव्या पायाने करतोय. तर याच प्रकारे सुखावह आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात जे आहेत हे आपल्याला गुडघ्याच्या जवळ ठेवायचे. आधी बघून घ्या हे आसन कसं केलं जातं. स्वस्तिक आसन. दोन्ही हात गुडघ्यांच्या बाजूला ठेवले. दोन्ही पायांमध्ये सुखावह अंतर आहे. तर सुरुवातीला आपण उजवा पाय जो आहे हा फोल्ड करतोय. बघा उजवा पाय फोल्ड केलाय. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय. ठीक आहे. आणि त्यानंतर आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल जे आहे ही जी पोटरीचा जो भाग आहे ना, उजव्या पाय जो आपण फोल्ड केलाय तो पोटरीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं जे पाऊल आहे ते उजव्या पायाच्या पोटरीच्या आतमध्ये घालायचे. बघा या प्रकारे
आपल्या हाताच्या आधाराने. आणि मग दोन्ही पाय दिसले प्रत्येकाला कसं केलंय ते? सोपं आहे. डावा पाय फोल्ड केलाय आणि तो उजव्या पायाच्या पोटरीच्या आतमध्ये त्याचं पाऊल टाकलंय. दिसलंय प्रत्येकाला कसं केलंय ते? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण हे 2 प्रकारे करणार आहोत. एकदा द्रोण मुद्रेमध्ये बसणार आहोत आणि एकदा ज्ञान मुद्रेमध्ये. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे द्रोण मुद्रेत. आणि इथे आपल्याला हात थोडेसे, हाताची जी कोपरं आहेत ही थोडीशी शरीराच्या जवळ आणि खांदे जे आहेत हे थोडेसे एक्सपान्शन करायचे, थोडंसं प्रसरण करायचं या प्रकारे, म्हणजे पाठीचा कणा आपला सरळ राहतो. तर हे थोडंसं ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. लक्षात आलं प्रत्येकाला कसं केलंय ते? सुरुवात करूया मग. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे आपल्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. दोन्ही हात गुडघ्याच्या शेजारी येऊ देत. पाठीचा कणा आपला सरळ आहे. बरोबर. आता उजवा पाय आपण फोल्ड करूया. त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. जर गुडघे जास्त दुखत असतील तर म्हणजे अगदी साधी बैठक घातली तरी चालेल. ठीक आहे. पाऊल आपण डाव्या पायाच्या मांडीला लावून घेतलंय आणि आता डावा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल उजव्या पायाची जी पोटरी आहे त्या पोटरीच्या आत टाकायचं आपल्याला. हा, बरोबर बरोबर, छान. उजव्या पायाच्या पोटरीच्या आतमध्ये टाकायचं. हा, म्हणजे बघा, आणि इथे आपण आपलं ऍडजस्ट व्हायचं. थोडेसे जर आपल्याला पाय लांब करायचे म्हणजे थोडेस असं वाटलं की अजून थोडे स्प्रेड करूया तर थोडेसे ते पसरवले तरी चालतील. ठीक आहे. आणि आता दोन्ही हात आपल्याला गुडघ्यांवर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रा म्हणजे आपल्या म्हणजे आपली जी 5 बोटं आहेत ती एकमेकांना जुळून घ्यायची आणि त्याचा कप करायचा या प्रकारे आणि ते हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. हा, बरोबर, छान. आणि हाताची कोपरे जी आहेत ही शरीराच्या जवळ येतील. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे इथे आपल्या चेस्टचं एक्सपान्शन होतं. डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ आहे. मान मध्यभागी आहे. जाणीव आपल्या श्वासाची. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. चेहरा अगदी शांत. ठीक आहे. याच्यातूनच पुढे आपण थोडेसे हाताची लुजनिंग एक्सरसाइज करूया. दोन्ही हात समोर येऊ देत. दोन्ही हात समोर. बरोबर, छान. आणि आता हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण म्हणजे सेपरेट करायचे. जास्तीत जास्त लांब न्यायचे. बरोबर. दोन्ही हात सरळ सरळ समोर सरळ. हा, बरोबर. आणि जास्तीत जास्त लांब न्यायचे हातांची बोटं. बरोबर. आणि मग अंगठा फोल्ड करायचा, त्याच्यावर 4 बोटं. अगदी सावकाश, पूर्णपणे सरळ हात ठेवा आणि घट्ट मूठ वळून घ्यायची. आता ज्यांना अँकलच्या इथे त्रास आहे, सॉरी मनगटाच्या इथे त्रास आहे, त्यांनी अगदी सावकाश कृती करा. पुन्हा एकदा हाताची मूठ ओपन करायची. पुन्हा जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. ताण जास्तीत जास्त सेपरेट करायचे आणि मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर, छान करताय. पुन्हा सावकाश 5ही बोटं ओपन करायची. जास्तीत जास्त ताण 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 आणि मग अंगठा आतमध्ये फोल्ड करायचा सुरुवातीला आणि मग त्याच्यावर 4 बोटं. बरोबर. घट्ट मूठ वळून घ्यायची. बरोबर, छान. आणि आता दोन्ही हात हळूहळू खांद्यातनं सरळ करा. हा, बरोबर बरोबर. आणि आता जी आपण मूठ वळवली ना, तर ती मूठ आपल्याला थोडीशी गोलाकार फिरवायची. मनगटापासून आपल्याला गोलाकार फिरवायची आहे. 1 2, अगदी सावकाश. 3, पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. 4 5, विरुद्ध बाजूने. 1 2 3, बरोबर करताय. 4 5. हाताची मूठ ओपन करा आणि सावकाश दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ दे. थोडीशी हाताला रग लागली असेल, आपल्याला सवय नसते, आपले हाताचे स्नायू पूर्णपणे ताणले जातात, त्यामुळे थोडंसं आपल्याला त्रास होतो. सुरुवातीचे काही दिवस तुम्हाला हा वाटेल, पण नंतर तुम्हाला एकदा सवय झाली आपल्या शरीराला की हा त्रास सुद्धा कमी होतो. पुन्हा दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने. आणि आता हात फोल्ड सरळ फोल्ड सरळ. बरोबर. फोल्ड सरळ. बरोबर. आता दोन्ही हात फोल्ड करूया. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या. बरोबर.
आणि आता आपण करतोय शोल्डर रोटेशन. जी हाताची जी कोपरं समोरून जॉईन आहे ती हळूहळू डोक्याच्या दिशेने घेऊन जायची आणि मग गोलाकार फिरवायची आहे. बरोबर. 1 समोरून जॉईन, मग वर 2 छान करतात. 3 गोलाकार फिरवून घेतोय आपण क्लॉकवाईज. 4 छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे जेव्हा ते वरच्या दिशेने जातात त्यावेळेला. 5 बरोबर. आता दोन्ही कोपरं पुन्हा समोरून जॉईन करून घ्या. 5 वेळा झाल्यावर की आता मागे आपल्याला हात खाली न्यायचे आहेत. अँटी क्लॉकवाईज खालून मागे. 1 2 3 4 बरोबर करताय. 5 कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यावर. आणि आता आपण जे स्वस्तिकासन केलंय ते हळूहळू सोडून देऊया. डावा पाय प्रथम सरळ करूया आणि मग उजवा पाय. बरोबर. थोडा वेळ विश्रांती घेऊया. दोन्ही हात मागे नेऊन मान मागे सैल सोडून द्यायची आहे. बघा थोडस आपल्याला पायापेक्षा जास्त शोल्डरच्या इथे तुम्हाला जास्त ताण वाटत असेल, कारण की आपण स्वस्तिकासन घातले त्यामुळे आपले पायाचे स्नायू जास्त ताणले गेले नाहीये. ज्यांना गुडघ्यांमध्ये त्रास आहे त्यांना थोडासा त्रास वाटत असेल, पण ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी हे सुखासन आहे. आणि आता आपण हीच कृती विरुद्ध बाजूने करणार आहोत. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. सुखावह अंतर घ्यायचं आहे. बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ. बरोबर. आणि मग उजवा पाय फोल्ड करायचा आणि त्याचं जे पाऊल आहे ते डाव्या पोटरीचा हा जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये खोचून घ्यायचं. करूया. तर उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या पोटरीच्या आतमध्ये आपल्याला असं बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं. बरोबर. आता दोन्ही आपले हात जे आहेत हे आपल्याला ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे कसे? पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बरोबर. आणि आता इथे मात्र आज आपल्याला थोडेसे हात सरळ ठेवायचे. सरळ. बरोबर. आता हे थोडस ध्यानात्मक पटीतलं आसन आहे म्हणून आपण दोन्ही हात असे सरळ ठेवलेले आहेत. बरोबर. आता ही जी स्थिती आहे म्हणजे आपण जी ज्ञान मुद्रा केलेली आहे किंवा ह्याला ध्यान मुद्रा सुद्धा म्हटलं जातं. आता इथे आपल्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं. म्हणजेच कसं? तर ह्याला थोडंसं सायंटिफिक पण अप्रोच आहे आणि थोडासा स्पिरिच्युअल सुद्धा आहे. जेव्हा आपण ह्या 2 बोटांची एकमेकांमध्ये जेव्हा आपण अशी टिप्स जेव्हा एकमेकांना लावून घेतो तर तिथे बघा तुम्हाला थोडेसे सटल व्हायब्रेशन जाणवते. आता हे कसे बघायचे? डोळे अलगद बंद करून घ्या. मिटून घ्या. आणि आपली जाणीव जी आहे ही पूर्णपणे या ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. अंगठा आणि पहिलं बोट यांचा अग्रभाग यांचा एकमेकांना हलकासा जो स्पर्श झालेला आहे आणि तिथे ज्या नाड्या आहेत त्या नाड्यांमधून रक्तप्रवाह चालू आहे आणि तिथे एक सटल व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील. हलके हलके ठोके तुम्हाला जाणवतील ज्याला प्राणस्पंदन म्हणतो. जेव्हा या प्राणस्पंदनांची आपल्याला अनुभूती होते तेव्हा आपली वाटचाल जी आहे ही शरीराकडून मनाकडे व्हायला सुरुवात होते. आपलं मन शांत होतं. विचारांची गती कमी होते. अगदी शांत संपूर्ण जाणीव आपली ज्ञान मुद्रेकडे केंद्रित करून घ्यायची. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि करणार आहोत आता आपण नेक रोटेशन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा सोडून द्यायची. दोन्ही हात आता गुडघ्यावर ठेवायचे द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कप करायचे आणि गुडघ्यावरती. बरोबर. आणि आता आपण करूया नेक रोटेशन. मान मध्यभागी आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. सावकाश मान आपल्याला पुढे झुकवायची आहे. फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल. सावकाश मान पुढे झुकवायची आहे. हनुवटी गळ्याकडे जाईल आणि आता हळूहळू मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. पुन्हा एकदा मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड.
मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि आता अँटी क्लॉकवाईज सावकाश मान आपली डावीकडे जाईल, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी, डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. लास्ट राउंड. मान सावकाश डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं आणि मग सावकाश मान सरळ करायची, अगदी सावकाश. आणि आता आपण जी स्वस्तिकासन जे केलेलं आहे ते सोडून देऊया एकेका पायाने. उजवा पाय सरळ करूया, मग डावा पाय आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर द्यायचंय, विश्रांती. आता आपण शयन स्थितीमधलं एक उत्थित एकपादासन आणि द्विपादासन आपण बघणार आहोत. तर हे कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. आधी बघून घ्या कसं केलं जातं. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आता ही स्थिती आपल्याला शवासनामध्ये सुद्धा घ्यायची आहे. आज आपण शवासन करणार आहोत. बघा, दोन्ही पायांमध्ये सुखावह अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती किंवा शवासनामधली स्थिती. ठीक आहे. आणि आज आपण बघणार आहोत उत्थित एकपादासन. म्हणजेच कसं, दोन्ही पाय इथे जोडलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा जो पाय आहे आपल्याला हा गुडघ्यातनं सरळ ठेवून 10 अंश, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90 डिग्री वर घ्यायचं या प्रकारे. आता इथे आपल्याला समजा पाय स्थिर राहत नसेल, थोडंसं थरथर वाटत असेल, कंपन जाणवत असतील, तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि मग त्याची पकड जी आहे ही गुडघ्याच्या या प्रकारे खाली ठेवायची. गुडघ्याला अशी मागून पकड द्यायची आणि पाऊल थोडंसं स्वतःकडे खेचून घ्यायचं या प्रकारे. हे झालं आपलं उजव्या पायाने. आणि मग हाताची पकड सोडून द्यायची. मग पुन्हा पाय जो आहे हा आता 90 डिग्रीवर आहे, मग तो 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0 असं करत पाय पुन्हा सावकाश जमिनीवर येईल. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि मग 90 डिग्री 90 अंशापर्यंत वर. पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचं आणि मग पुन्हा सावकाश तो उलटचाल करताना 90 डिग्रीवर आहे, मग 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि मग 0 अशा प्रकारे तो पुन्हा सावकाश खाली. आता हे झालं एकेका पायाने. आणि मग आपल्याला दोन्ही पायांनी एकत्रित करायचं. तर हे कसं करायचं बघून घ्या. पुन्हा दोन्ही हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जोडलेले. दोन्ही पाय आपल्याला 10 अंशापर्यंत वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 अंशापर्यंत आल्यावरती आता इथे पुन्हा पायांमध्ये थरथर वाटत असेल तर हाताची पकड दोन्ही पायांच्या मागे आणि मग हाताची पकड सोडून द्यायची. उलटचाल करताना पुन्हा दोन्ही पाय हळूहळू आपले 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 परत खाली आणि मग विश्रांती. ठीक आहे. सुरुवात करूया. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, सावकाश. आता ही जी आपण कृती केली, ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचा जो आपला वाढलेला भाग आहे तो कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. फक्त ज्यांचं नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं तर त्यांनी करताना काळजी घ्यायची आहे.
दोन्ही पायांमध्ये अंतर, टाचा आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब आहेत, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. विश्रांती. आणि आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि मान आपली मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. आणि आता सुरुवात करूया. उत्थित एकपादासन. उत्थित म्हणजे काय, तर झोपणे. आपण पाठीवर पडून झोपलोय म्हणून त्याला उत्थित म्हणतात. आणि एकपादासन म्हणजे आपण एक एक पाय वर उचलतोय. सुरुवात करूया. उजवा पाय आपल्याला जाणीव आपली उजव्या पायाकडे घेऊन जायची आहे आणि उजवा पाय हळूहळू 10 अंशापर्यंत वर येईल, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री वर आल्यावरती पाऊल थोडंसं स्वतःकडे खेचून घ्या. बघा थाय मसल्सला थोडासा ताण मिळतो, थोडासा प्रेशर येतो थाय मसल्स वरती, गुडघ्यावरती प्रेशर येतो. पायामध्ये थरथर वाटत असेल तर आपल्या हाताची पकड गुडघ्याच्या मागे द्यायची. बरोबर, छान. आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. 1 ते 2 श्वास आपापल्या क्षमतेने थांबायचं. मग पाऊल आता रिलॅक्स करायचंय. जे आपण स्वतःकडे खेचून घेतलं होतं ते रिलॅक्स. बरोबर. आणि आता उलट चाल. उजवा पाय हळूहळू 80, मग 70, सॉरी, हा बरोबर, 80, 70, 60, मग 50 डिग्री खाली, 40, 30, 20, 10, 0. विश्रांती. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. पूर्णपणे उजव्या पायाचे जे मसल्स आहेत ते आपण थोडेसे ताणून घेतले होते. पुन्हा एकदा पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. ही स्थिती विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय आपल्याला 10 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री वर पाऊल स्वतःकडे जरा खेचून घ्या. पुन्हा एकदा आता डाव्या पायाच्या थाय मसल्सवर, गुडघ्याच्या इथे आणि पोटरीच्या इथे प्रेशर आलेला आहे, स्ट्रेच आलेला आहे. बरोबर, छान. हाताचा आधार घ्यायला हरकत नाहीये. आता इथे थोडा वेळ थांबायचं आपापल्या क्षमतेने. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर पाऊल अगदी रिलॅक्स करायचंय. डाव्या पायाचं पाऊल आता रिलॅक्स करायचंय आणि डावा पाय हळूहळू जो 90 डिग्रीवर आहे तो आता 80, 70, गुडघ्यातनं सरळ ठेवून पाय खाली नेण्याचा प्रयत्न करा. 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. अलगदपणे पाय जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. जाणीव पुन्हा एकदा आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जायची आहे. थाय मसल्सला आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. आणि आता करूया उत्थित द्विपादासन. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित वरती उचलून घ्यायचे. आपापल्या क्षमतेने कृती करा. जर त्रास वाटत असेल, कुठेही पायामध्ये दुखणं वाटत असेल तर कृती थांबवायला हरकत नाहीये. सुरुवात करूया. बाकीच्यांनी सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. दोन्ही पाय आता आपल्याला हळूहळू 30 अंशापर्यंत, सॉरी, 10 अंशापर्यंत वर, मग 20, मग 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्रीवर. बरोबर. आणि आता इथे जर समजा पायांमध्ये थरथर वाटत असेल तर दोन्ही हातांचा आधार आपल्या पायांच्या मागे द्यायचा, म्हणजे पाय आपले सरळ होतील गुडघ्यांना. हा, छान. आणि आता पाऊल बघा. दोन्ही पावलं स्वतःकडे जराशी खेचून घ्या. पुन्हा एकदा, म्हणजे पायाचे जे तळवे आहेत ते सिलिंगला समांतर असतात. थोडा. बरोबर, छान. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. खांदे अगदी रिलॅक्स. जाणीव आपल्या श्वासाची. सावकाश दोन्ही पावलं रिलॅक्स करूया, सरळ करूया. हाताची पकड सोडून देऊया. दोन्ही हात खाली असतील. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ आहेत आणि जे पाय आता 90 अंशापर्यंत वर आहेत ते 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश जमिनीवर येऊ दे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. विश्रांती.
आता इथे आपल्या दोन्ही पायांबरोबरच आपल्या पोटाच्या इथे आपली जे कोर मसल्स आहेत, ओटीपोट आहे, तिथले सुद्धा स्नायू आपले तिथे स्ट्रेच आलेला होता, बरोबर? तिथे दाब होता. आता ज्यांना वेट लॉस करायचं आहे, थोडस आपलं पोटांचे स्नायूंचं जे आरोग्य आहे ते सुधारायचं आहे, त्यांच्यासाठी ही जी आता आपण कृती केली, उत्थित एक पादासन आणि द्विपादासन, हे अतिशय लाभदायक ठरतं. विश्रांती आणि मग सावकाश एका कुशीला वळायचंय आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश एका कुशीला वळून सावकाश बैठक स्थितीमध्ये. सावकाश. साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. आज आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. त्याच्या आधी आपण करूया समान श्वसन म्हणजे इक्वल ब्रीदिंग. ही दोन्ही श्वसन करताना मी अंक मोजेल त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. सुरुवातीला आपण करणार आहोत समान श्वसन. त्यासाठी सुखावह बैठक स्थिती घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया. करणार आहोत 3 आवर्तन समान श्वसन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. आता मी काउंटिंग करीन त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. श्वास सोडताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. दुसरा आवर्तन. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. 1 2 3 4. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. शेवटचा आवर्तन समान श्वसन. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर. 1 2 3 4. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. पोट हळूहळू आतल्या दिशेला. 4 3 2 1. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता समान श्वसन मध्ये आपल्या लक्षात आलं असेल की आपला श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा जो कालावधी आहे हा इक्वल होता, समान होता, बरोबर? आता आपल्याला करायचं आहे दीर्घ श्वसनाची 5 आवर्तन. तर ही आवर्तनं कशी करायची? दीर्घ श्वसनामध्ये आपला श्वास जो सोडण्याचा कालावधी आहे हा दुप्पट असतो श्वास घेण्यापेक्षा. तर एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण बाकीची जी आवर्तन आहेत ती एकत्रित करणार आहोत. तर इथे आपल्याला दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करायची आहे दीर्घ श्वसनासाठी. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते आणि मग बाकीची आपण एकत्रित करूया. इथे आपल्याला ज्ञानमुद्रा करायची आहे. हाताची जी कोपरं आहेत ही शरीराच्या जवळ, अगदी रिलॅक्स. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ, म्हणजे इथे पुन्हा एकदा आपल्या छातीचं एक्सपान्शन होतं. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन मी तुम्हाला काउंटिंग प्रमाणे करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. 1 2 3 4. संथ गतीने अगदी सावकाश घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करायची आहे. आता बघा मी कशा प्रकारे सोडतेय. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. लक्षात आलं? श्वास घेण्याचा जो कालावधी आहे त्यापेक्षा श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो. अगदी संथ गतीने सावकाश आपल्याला श्वास सोडायचा. ठीक आहे? पहिली 3 आवर्तनं मी काउंटिंग करीन. पुढची जी 2 आवर्तनं आहेत ही विदाउट काउंटिंगनी होतील आपापल्या क्षमतेने. प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा जो कालावधी आहे हा वेगवेगळा असतो.
ठीक आहे, सुरुवात करूया मग आता. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, मान मध्यभागी आहे, डोळे अलगद मिटून घेऊया. पाठीचा कणा सरळ, चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत दीर्घ श्वसन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येईल. 1 2 3 4. संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. हळूहळू पोट आतल्या दिशेला जाईल. 1 2 3 4 5 6 7 8. Completely breathe out. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येतं आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जातं. सुरुवात करूया दुसऱ्या आवर्तनाला. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आपापल्या क्षमतेने. 1 2 3 4. संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8. Completely breathe out. तिसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. 1 2 3 4 5 6 7 8. पुढची 2 आवर्तनं ही आपल्याला विदाउट काउंटिंग करायची आहेत. आपली आपण. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. शेवटचं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि आता आपण करूया क्विक रिलॅक्सेशन. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. पाठीवर पडून म्हणजे आपण झोपायचं. मगाशी जसं आपण शयन स्थितीमध्ये विश्रांती घेतली त्याप्रमाणे. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे. 1 ते 1.5 फूट एवढं. पाठीवर पडून झोपायचं. क्विक रिलॅक्सेशन शवासन आपण करतोय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट एवढं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायात बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. क्विक रिलॅक्सेशन आपण करून घेऊया. शवासन शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं, शांती देणारं असं हे चैतन्यासन आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहायचा आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर, संपूर्ण देहाचं निरीक्षण. आणि त्याचबरोबर आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा एक छोटासा मागोवा. आज आपण सूक्ष्म व्यायाम केले. त्याचबरोबर स्वस्तिक आसन हे नवीन आसन पाहिलं. शयन स्थितीमध्ये आपण उत्थित एकपादासन आणि द्विपादासन ही काही आसनं ही थोडीशी साधना केली. त्या संपूर्ण साधनेचा एक छोटासा रिकॅप. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला आपल्या शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता असं स्वस्थपणे पडून राहायचं आहे.
उत्थानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर आणि मनाला एकाच वेळेला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. आपण सुरुवात आपल्या दोन्ही पायांपासून करूया. जाणीवपूर्वक शिथिलता. माझ्या दोन्ही पायांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी मी मनाने शिथिल करत आहे. माझी जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या पार्श्वभागाकडे आणि कमरेच्या स्नायूंकडे आणि पाठकण्याकडे. हे तिन्ही भाग अलगदपणे जमिनीवर पहुडलेले आहेत. त्या तिन्ही भागांमधले स्नायू, पाठकण्यांमधले मणके शिथिल झालेले आहेत. जाणीव आपली उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. माझ्या कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, माझे 2 गाल, 2 कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे 2 डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळं, पापण्या, भोया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, चिंता, व्याधी, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त आणि व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतंय. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मनामध्ये एक शांततेचा अनुभव येत आहे. कुठलेही विचार मनात येत नाहीये. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली माझी मनस्थिती आहे. मला खूप छान, खूप सुखावह वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहितच ठेवायचं आहे आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. रोजचा 1 तास हा मी स्वतःसाठी देणार आहे. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. दिवसभराची काम आपल्याला जी करायची आहे, त्या कामाची शक्ती आपल्याला ह्या शवासनातून मिळते. ती ऊर्जा आपल्याला ह्या शवासनातून मिळते. शरीर आणि मन एकाच वेळेला विश्रांती घेतं. त्या स्थितीमध्ये प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आपल्याला प्राप्त होते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलून जातो. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन आणि ह्या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी हळूहळू आपल्याला आपल्या दोन्ही पायांच्या आणि हातांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे.
मान सावकाश उजवीकडे डावीकडे आणि अगदी सावकाश कुठल्याही एका कुशीला वळायचं आहे. अगदी सावकाश आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवरती येतील. डोळे अलगद मिटलेले. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया. माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे उघडायची घाई न करता शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून दिलेला आहे. संपूर्ण शरणागत आणि लीन भाव मनामध्ये. सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्तवर्धन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. हॅव अ गुड डे टू ऑल. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. हॅव अ गुड डे टू ऑल. खूप खूप धन्यवाद. चला, खूप छान वाटलं तुमच्याबरोबर वर्ग घेऊन. उद्या पुन्हा एकदा भेटूया. हरिओम. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी.